नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत आपले पाईपलाईनीचा जो एल्बो असतो, हा एल्बो 63 mm जेन्स या कंपनीचा एल्बो. ह्या दोन्ही साईडला याच्यामध्ये पाईप असा मोडलेला आहे. तर हा एल्बो डबल कामासाठी कसा आणायचा याची आपण माहिती याच्यामध्ये बघणार आहोत. तर आपल्याला याच्यामधील हे पाईप काढण्यासाठी सुलीचिन्ह चिटकलेले पहिले पाईप काढण्यासाठी कोणती सामग्री व वस्तू लागते ते बघा. आपल्याला प्रथमतः पक्कड, एक काड्याची पेटी, एक मारतूल आणि टॅम्बा करण्यासाठी एक रॉड लागतो आणि त्याच्यासाठी रॉकेल किंवा डिझेल वापरू शकता. तर तुम्ही बघून घ्या. तर प्रथमतः आपण काय करून घेऊ, ह्या रॉडला एक सुती कापड गुंडाळून घेऊ. सुती कापड गुंडाळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे आपलं रॉकेल आहे. आपल्याकडं आपण डिझेलही वापरू शकता. रॉकेल आहे, हे रॉकेल ह्या टेंब्यावर टाकून घ्यायचं. टाकून घेतल्याच्या नंतर टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर काड्याच्या पेटीच्या साह्याने त्याला पेटून घ्यायचं. पेटी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असं बिघून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून जे आतमधलं जो पाईप खुडलेला आहे याच्यामध्ये, तो पाईप एकदम नरम होईल आणि आपल्याला या मारतूलच्या साह्याने तो काढायला सोपा जाईल. एकदम असा टेंबा पेटलेला आहे हे बघा. तर हे काढायला सोपं, पाईप नरम झाल्यानंतर सोपा जातो. त्याच्यामुळं हा टेंब्याच्या साह्याने आपण गरम करून घ्यायचा. गरम करून घेतल्याच्या नंतर हे मारतूलच्या साह्याने काढून घ्यायचं. तर आपण एक वेळेस ट्राय करू याला. हे असं मारतूल घ्यायचा आणि याच्यामधून हे बघा जवळ या प्रकारे मारतूल असा ह्या साईडनं दोन्हीच्या वाहींमधून या प्रकारे दाबायचा. म्हणजे जो काही पाईप आहे तो पाईप पूर्णपणे निघेल. हे बघा, बघू शकता आपण दोन्ही साईडनं या प्रकारे दाबायचं. दाबल्याच्या नंतर आपल्याकडे जी कैची असते या कैचीनं असं पॅक धरायचं आणि बिंगायचं. हे बघा, बिंगल्याच्या नंतर हे बघा हे निघलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. हे याच्यामधलं निघलेलं आहे. हे बघा पूर्ण जसं तसा नवीन जसा पाईप असतो तसं हे तयार झालेलं आहे. आता राहिला ह्या साईडचा विषय. तर ह्या साईडला बी आपण तसंच करून घ्यायचं. एकदा तापून घ्यायचं, थोडं गार झालं ते. आता हे तापून घेतल्याच्या नंतर डबल आपण मारतूलच्या साह्याने याला दोन्ही साईड हे दाबून घेणार आहे. आणि दाबल्याच्या नंतर हा पाईप जास्त नरम झाल्यामुळं ऑटोमॅटिक निघायला सोपं जातं. हे बघा मित्रांनो, या प्रकारे आपण असं पाईप दाबून घ्यायचं. तर आपण जे काही आपला पाईपात हे पाईप फिट झालेलं आहे, हे पाईप या मारतूलच्या साह्याने काढू शकतो. आणि आपल्याला पकडीची जास्त गरज आहे याच्यात. या प्रकारे बिंगून घेतलं का तर आतल्या आत निघून जातं ते. हे बघा मित्रांनो, या प्रकारे काढून घ्यायचं. एकदम मस्त. हे सगळा जेवढा पाईप बसलेला होता तेवढा पूर्ण पाईप निघलेला आहे. तुम्ही बघू शकता. थोडंफार राहिलं ते.
बघा. तर आपण बघू शकता दोन्ही साईडनं जेवढा काही पाईप बसलेला होता ते पूर्ण निघलेलं आहे. आणि एकदम असं आपला जे एल्बो आहे हा नवीन ज्या प्रकारे आपल्याला एल्बो मिळतो त्या प्रकारे असा एल्बो तयार झालेला आहे. हे जेनचा एल्बो आहे मित्रांनो, एकदम निब्बर असतो हा. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.